Hello, welcome to my channel Easy English Grammar. Today we will discuss about verb. It is one part of speech. There are 8 parts of speech in English language. Noun, pronoun, verb, adverb, etc. जे 8 पार्ट्स आहेत इंग्लिश मधले शब्दांच्या जाती त्यातला वर्ब हा अत्यंत महत्त्वाचा आहे जे आहे पार्ट ऑफ स्पीच त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. व्हॉट इज वर्ब? Verb is often called an action word. Verb is often called an action word. Action word कृती. वाक्यात जर क्रियापद नसेल तर वाक्याला अर्थ राहत नाही. वाक्यात जर क्रियापद नसेल तर वाक्याचं व्याकरण कळत नाही किंवा स्पष्ट होत नाही. वाक्याचा काळ कळत नाही आणि आपण जो संवाद साधतो त्यामध्ये क्रियापद अत्यंत महत्त्वाचं असते. क्रियापद नसेल तर संवादाला काहीही अर्थ राहत नाही. असं अनन्यसाधारण महत्त्व असलेला भाषेतील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे क्रियापद किंवा वर्ब. देयर आर 3 मेन टाइप्स ऑफ वर्ब्स इन इंग्लिश लँग्वेज. फर्स्ट, ॲक्शन वर्ब्स. ॲक्शन वर्ब्स. There are 3 types of verbs in English language. First, action verb. Action include physical as well as mental. Physical, jump, run, play, cook. Now these are physical actions. Mental actions, think, believe. Okay, includes in action verbs. Second, linking verbs. लिंकिंग वर्ब्स. लिंकिंग वर्ब्स जोडणारे क्रियापद. लिंकिंग वर्ब्स का त्याला जोडणारे क्रियापद म्हणतात तर कनेक्ट द सब्जेक्ट टू अ नाउन और ॲडजेक्टिव्ह. नामाला किंवा सर्वनामाला क्रियापदाशी किंवा विशेषणाशी जोडण्याचं कार्य करतो म्हणून त्याला लिंकिंग वर्ब असं म्हटले. त्यामध्ये टू बीची रूपं येतात. एम, इज, आर, वॉज, वेअर. त्याचबरोबर सिम, बिकम अशी क्रियापदे येतात. फॉर एक्झाम्पल ही इज टॉल. टॉल ॲडजेक्टिव्ह, ही प्रोनाउन. दोघांना जोडण्याचं कार्य कोणी केले तर इज ह्या लिंकिंग वर्बनं केले. सी इज फेअर. अशा पद्धतीने आपल्याला लिंकिंग वर्बचा वापर करता येतो. अँड थर्ड अँड लास्ट, हेल्पिंग वर्ब्स. हेल्पिंग वर्ब्स त्यालाच आपण काय म्हणतो ऑक्झिलरी वर्ब्स. ऑक्झिलरी वर्ब्स और सहाय्यकारी क्रियापद. ऑक्झिलरी वर्ब्स कशात वापरतो आपण? ऑक्झिलरी वर्ब्स कम्स बिफोर मेन वर्ब. नेहमी मेन वर्ब जे असतं वाक्यातले त्याच्या पूर्वी येतात काय ऑक्झिलरी वर्ब्स. कधी वापरलेत आपण तर सर्व जेव्हा टेन्स आपण शिकलो त्यामध्ये टू बीची रूपं एम, इज, आर, वॉज, वेअर, शॅल बी, विल बी. टू हॅवची रूपं हॅव, हॅज, हॅड, विल, वुड, कॅन ही सगळी काय आहेत सहाय्यकारी क्रियापद आहेत. ऑल दीज हेल्पिंग और ऑक्झिलरी वर्ब्स इंडिकेट टेन्स. काय दर्शवितात तर वाक्यातला टेन्स म्हणजे काळ दर्शविण्याचं कार्य करतात. ओके, रिमेंबर दीज 3 types of verbs: action verbs, linking verbs, helping verbs or auxiliary verbs. These are 3 main types of verbs in English language. Now when we study verbs, now we classified these verbs in regular and irregular. जेव्हा आपण वर्बचा अभ्यास करतो तेव्हा त्यामध्ये रेग्युलर वर्ब आणि इरेग्युलर वर्ब असा अभ्यास करत असतो. रेग्युलर वर्ब नियमित क्रियापद आणि इरेग्युलर वर्ब्स अनियमित क्रियापदे. अँड वी युजली यूज 5 फॉर्म्स ऑफ वर्ब्स इन इंग्लिश लँग्वेज. युजली आपण किती फॉर्ममध्ये क्रियापद वापरतो इंग्लिशमध्ये तर 5 फॉर्ममध्ये वापरतो. कोणते ते पाहूया. फर्स्ट, बेस फॉर्म. बेस फॉर्म, पास्ट टेन्स. बेस फॉर्मलाच आपण काय म्हणतो V1.
पास्ट टेन्सला आपण काय म्हणतो V2 अँड पास्ट पार्टिसिपल त्यालाच आपण काय म्हणतो V3. कुक्ड लुक्ड फॉर एक्झाम्पल म्हणजे बेस फॉर्म पास्ट टेन्स पास्ट पार्टिसिपल. मग आपण अजून चौथ्या प्रकारे कुठं वापरतो क्रियापद, कुठं वापरतो तर क्रियापद प्लस ING म्हणजे फोर कधी वापरतो तर वर्ब विथ ING. कधी वापरतो कंटिन्युअस टेन्सेसमध्ये वापरतो, प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस अँड फ्युचर कंटिन्युअस. तिथं आपण क्रियापदाला ING प्रत्यय लावून त्या काळात वापरत असतो. अपूर्ण काळ आहे हे दर्शविण्यासाठी. ओके. त्याशिवाय अजून कुठं वापरतो आपण ING फॉर्म तर प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल विच एक्सप्लेन्स नाउन. प्रेझेंट पार्टिसिपल एक्झाम्पल बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. डान्सिंग डॉल, फोल्डिंग चेअर. डान्सिंग डॉल, फोल्डिंग चेअर. आता डॉल हे यातलं काय आहे तर डॉल हे नाउन आहे, चेअर हे काय आहे नाउन आहे. त्याच्या पाठीमागं काय आहे तर डान्स हे ॲक्च्युली वर्ब आहे, होल्ड हे पण वर्ब आहे. पण इथं कशाचं काम करतोय तो क्रियापदाचं नाही काम करत. मग कशाचं काम करतोय तर हे जे नाउन आहे डॉल चेअर ह्याचं वर्णन करणारा शब्द झाला आहे. डॉल कसली तर डान्स करणारी, चेअर कसली तर फोल्ड होणारी. मग आहे क्रियापद पण इथं काम कशाचं करतोय ॲडजेक्टिव्हचं. म्हणून त्याला काय म्हणतात वर्ब यूज ॲज ॲडजेक्टिव्ह कॉल्ड प्रेझेंट पार्टिसिपल. म्हणजे क्रियापद प्लस ING त्या वाक्यात काम कशाचं करतो ॲडजेक्टिव्हचं. म्हणून त्याला काय म्हणायचं प्रेझेंट पार्टिसिपल किंवा प्रेझेंट पार्टिसिपल यूज ॲज ॲडजेक्टिव्ह. ह्या पद्धतीने एक आपण फॉर्म वापरत असतो, वर्ब फॉर्म इंग्लिशमध्ये वापरत असतो. त्याशिवाय अजून V5 म्हणजे पाचवा पण फॉर्म आहे. कुठे वापरतो आपण सांगा अजून वेगळ्या पद्धतीने क्रियापद कुठं वापरतो. सिंपल प्रेझेंट टेन्स थर्ड पर्सन सिंग्युलर नंबरच्या क्रियापदाला म्हणजेच ही सी इटच्या क्रियापदाला किंवा सिंग्युलर नाउनला एस किंवा ES प्रत्यय लावतो. मग कुक्स, जम्प्स, टीचेस वेगळ्या पद्धतीने वापरतोय ना इथं. म्हणजे हा फॉर्म सोडून V1 V2 V3 V4 सोडून आपण पाचव्या पद्धतीने पण वेगळा फॉर्म इथं वापरत असतो सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. ओके. तर ह्या पद्धतीने लक्षात ठेवायचं किती फॉर्ममध्ये आपण क्रियापद वापरतो तर इंग्लिशमध्ये 5 फॉर्ममध्ये आपण क्रियापद वापरतो. तर आता हे जे रेग्युलर फॉर्म आहेत V1 V2 V3 त्यामध्ये रेग्युलर अँड इरेग्युलर असं क्लासिफिकेशन किंवा त्याचं वर्गीकरण आपण करतो. ते आता आपण पाहूया. प्रथम रेग्युलर वर्ब पाहूया. रेग्युलर वर्ब्स generally in regular verbs add only ed. This is a general rule. म्हणजे जनरली काय केलं जातं तर रेग्युलर वर्ब फॉर्म्स आर फॉर्म्ड बाय ॲडिंग स्पेसिफिक सफिक्स टू द बेस फॉर्म ऑफ वर्ब. जो क्रियापदाचा बेस फॉर्म आहे त्यामध्ये सफिक्स ॲड केलं जातं. सफिक्स म्हणजे नंतर लागणारा प्रत्यय. शब्दाला नंतर लागणारा प्रत्यय असतो त्याला सफिक्स म्हणतात. शब्दाच्या अगोदर जो प्रत्यय लागतो त्याला प्रिफिक्स म्हणतात. नंतर लागणारा जो प्रत्यय आहे तो ॲड केला जातो बेस फॉर्ममध्ये आणि मग त्याचा पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल केलं जातं. तर हा काय आहे जनरल रूल आहे की ॲड ed. फॉर एक्झाम्पल कुक्ड, लुक्ड अशी खूप
वर्ब्स आहेत इंग्लिश लँग्वेजमध्ये की ज्याला जनरल ईडी प्रत्यय लागतो पास्ट फॉर्ममध्ये आणि पास्ट पार्टिसिपलमध्ये. ओके, आपल्याला सेकंड रूल काय सांगता येईल तर ॲड ओनली डी. ॲड डी. ॲड डी. फक्त काय ॲड करायचं आहे आपल्याला ह्यात? डी ॲड करायचं आहे. फॉर एक्झाम्पल डान्स, डान्स्ड, डान्स्ड. ऑलरेडी ते जे आपण विशेषण क्रियापद घेतलंय त्यामध्ये अगोदरच क्रियापदाच्या शेवटी ई आहे. फक्त त्यात आपण काय ॲड केलं तर डी ॲड केलं आणि पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल तयार. ओके, याशिवाय अजून एक्झाम्पल काय सांगता येईल आपल्याला? बरीच एक्झाम्पल्स आहेत यात. कंप्लीट, कंप्लीटेड, कंप्लीटेड. ओके, ॲड ओनली डी. थर्ड रूल काय सांगता येईल तर ॲड आयईडी. ॲड आयईडी. ॲड आयईडी. आता कोणत्या कंडिशनमध्ये आयईडी ॲड करायचा तर जेव्हा क्रियापदाच्या शेवटी वाय असतो आणि त्याच्या पाठीमागे कॉन्सोनंट असतो. फॉर एक्झाम्पल बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कॅरी, कॅरीड, कॅरीड. काय आहे कंडिशन? शेवटी वाय, त्याच्या पाठीमागं काय आहे? कॉन्सोनंट म्हणजे व्यंजन. इंग्लिशमध्ये आपण बघतो 5 वॉवेल्स आहेत, ए ई आय ओ यू, आणि राहिलेले 21 काय आहेत? कॉन्सोनंट आहेत. मग आर हा काय आहे तर कॉन्सोनंट आहे. मग जर कॉन्सोनंट असेल वायच्या पूर्वी तर वायचा आय होतो आणि मग ईडी प्रत्यय लागतो. वायचा आय होतो आणि मग V3 मध्ये पण ईडी प्रत्यय लागतो. अजून एक्झाम्पल बघा. क्राय, क्राईड, क्राईड. ओके, आता असंच एक वर्ब आहे बघा. प्ले, PLAY. प्ले, प्लेड, प्लेड, प्ले. आपण ह्याला वायचा आय करतो का? नाही म्हणत. PLAIED लिहितो का? नाही लिहित. का तर हा काय आहे? स्वर आहे. ए हा स्वर आहे म्हणजे वॉवेल आहे. वायच्या पाठीमागं वॉवेल आहे. तिथं हा नियम लागू होत नाही. नियम कुठं लागू होतो? फक्त तर शेवटी वाय आणि त्याच्या पूर्वी व्यंजन असेल तर वायचा आय होतो आणि मग ईडी प्रत्यय लागतो. ओके, आता अजून आपल्याला एक नियम सांगता येईल. जे 1 सिलेबल वर्ब्स आहेत, शॉर्ट वर्ब्स आहेत जे, त्यामध्ये कंडिशन काय आहे तर ॲट लास्ट कॉन्सोनंट. कसं लिहिता येईल बघा आपल्याला? कॉन्सोनंट, ॲट लास्ट कॉन्सोनंट अँड बिफोर सिंगल वॉवेल. सिंगल वॉवेल. शेवटी कॉन्सोनंट आणि त्याच्या पाठीमागे एकच किंवा सिंगल स्वर. वॉवेल म्हणजे स्वर. ओके, फॉर एक्झाम्पल बघा म्हणजे लक्षात येईल. स्टॉप, स्टॉप्ड, स्टॉप्ड. काय केलं आपण? याचं द्वित केलं. कधी? हे बघा, हा सिंगल कॉन्सोनंट आहे, शेवटचा कॉन्सोनंट आहे आणि त्याच्या पाठीमागे हा सिंगल वॉवेल आहे. कंडिशन काय आहे? शेवटी कॉन्सोनंट पाहिजे, त्याच्या पूर्वी एकच वॉवेल पाहिजे, शेवटच्या कॉन्सोनंटचं द्वित होतं म्हणजे डबल होतं आणि मग ईडी प्रत्यय लागतो. स्टॉप, स्टॉप, स्टॉप. कशात? V2 मध्ये आणि V3 मध्ये. रब, रब्ड, रब्ड, रब. हे बघा, हा काय आहे? कॉन्सोनंट आहे बी, त्याच्या पाठीमागं एकच स्वर आलाय, एकच स्वर आलाय यू. मग इथं काय होणार? शेवटचं जे लेटर आहे कॉन्सोनंट बी ते डबल होणार, मग ईडी प्रत्यय लावणार. रब, रब्ड, रब्ड. आलं लक्षात?
काय झालं, शेवटच्या अक्षराचं डबल झालं आणि मग ईडी प्रत्यय लागला. आता इथं पण आहे बघा, कुक आहे, लुक आहे, शेवटी काय आहे, कॉन्सोनंट आहे, पण त्याच्या पाठीमागं किती आहेत वॉवेल, 2 आहेत. ह्याच्या पाठीमागं 2 आहेत, ह्याच्या पाठीमागं 2 आहेत. त्यामुळं ते ह्या नियमात बसतं का, नाही बसत. तर ज्याला फक्त एकच वॉवेल आहे आणि शेवटी कॉन्सोनंट आहे, अशा क्रियापदांचं पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल करताना शेवटच्या अक्षराचं डबल होतं, म्हणजेच द्वित होतं. ओके, ह्या पद्धतीने हे जे 4 जनरल रूल्स आहेत हे लक्षात ठेवायचे. बेस फॉर्मचा पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल करत असताना कोणता, तर ॲड ईडी, ॲड डी, ॲड आयईडी आणि ॲट लास्ट कॉन्सोनंट. Before the consonant there is a single vowel. Now the last consonant become double. Last consonant becomes double. काय झालं, तर डबल झालं. या पद्धतीनं हे रेग्युलर वर्ब फॉर्म्स तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, आता यानंतर आपण इरेग्युलर फॉर्म आहेत ते बघूया. इरेग्युलर फॉर्म्स ऑफ वर्ब्स. Regular, irregular verb forms. Irregular verb forms. Actually, irregular verb forms do not follow standard rules. म्हणजे आता आपण स्टँडर्ड रूल्स पाहिले 4. शेवटी कॉन्सोनंट असेल, मागे जर वोवेल असेल तर काय होतं, शेवटच्या अक्षराचं द्वित होतं. तर त्यातला आत्ता जे रूल पाहिले त्यातला कुठलाही स्टँडर्ड रूल इरेग्युलर वर्ब्स फॉलो करत नाहीत. तर त्यांचे स्वतःचे असे आपल्याला 2-3 रूल्स तयार करता येतील की त्याचा उपयोग आपण करू शकतो. नाव 3 वर्ब फॉर्म्स आर सेम. इरेग्युलरमध्ये आपण म्हणू शकतो बघा 3 वर्ब फॉर्म्स. 3 verb forms are same. म्हणजे तिन्ही वर्ब फॉर्म एकच असतात. फॉर एक्झाम्पल कट कट कट, शट शट शट, पुट पुट पुट, कट कट कट, पुट पुट पुट. तिन्ही वर्ब फॉर्म काय आहेत, V1, V2, V3 तिन्ही काय आहेत, सेम आहेत. म्हणजे हे एका पद्धतीने आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर सेम पास्ट टेन्स आहे, पास्ट पार्टिसिपल असे पण त्यात इरेग्युलर मध्ये असतात. सेम पास्ट टेन्स अँड पास्ट पार्टिसिपल. म्हणजे बेस फॉर्म वेगळा पण V2 आणि V3 सेम. फॉर एक्झाम्पल फाइंड, फाउंड, फाउंड. अजून एक्झाम्पल से, सेड, सेड. काय आहे बघा, बेस फॉर्म वेगळा आणि पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल सेम आहे. हे एक आपल्याला सांगता येईल. सेम पास्ट टेन्स अँड सेम पास्ट पार्टिसिपल. आता थर्ड आपल्याला असं सांगता येईल सेम बेस फॉर्म अँड पास्ट पार्टिसिपल. सेम बेस फॉर्म अँड पास्ट पार्टिसिपल. बेस फॉर्म म्हणजे V1 आणि V3 सेम, फक्त पास्ट फॉर्म वेगळा. V2 हे V3. यामध्ये कुठली सांगता येतील आपल्याला, सेम बेस फॉर्म अँड पास्ट पार्टिसिपल. कम, केम, कम, कम, केम. परत पास्ट पार्टिसिपल मध्ये काय झालं, कम झालं. म्हणजे बेस फॉर्म अँड पास्ट पार्टिसिपल सेम. ओके, बिकम, बिकेम, पास्ट फॉर्म परत बिकम.
पास्ट पार्टिसिपल परत बिकम. बिकम बिकम फक्त काय वेगळं आहे तर V2 म्हणजे पास्ट टेन्स फक्त वेगळा आहे. आणि याशिवाय शेवटचं काय सांगता येईल तर ऑल 3 फॉर्म्स आर डिफरंट. ऑल 3 फॉर्म्स आर डिफरंट. ऑल 3 फॉर्म्स आर डिफरंट म्हणजे तिन्ही ह्याची रूप वेगवेगळी असतात. बेस फॉर्म पास्ट टेन्स आहे पास्ट पार्टिसिपल. फॉर एक्झाम्पल इट, एट, इटन, ड्रिंक, ड्रिंक, ड्रँक, ड्रंक. बघा तिन्ही त्याचे जे फॉर्म आहेत ते युनिक आहेत म्हणजे वेगळेच आहेत. यासाठी तुम्हाला काय करायला लागेल तर असे जे सगळे फॉर्म आहेत ऑल 3 फॉर्म्स आर डिफरंट याची लिस्ट करावी लागेल. जेवढे जेवढे सगळे इंग्लिश लँग्वेजमध्ये आहेत त्या सर्वांची लिस्ट करायची. अँड यू मस्ट रिसाइट इट. तुम्हाला ते पाठच करावे लागतील, त्याला पर्याय नाही, कारण ते कोणत्याच रूलमध्ये बसत नाहीत. तर अशा पद्धतीने इरेग्युलर फॉर्म ऑफ वर्ब्स तुम्ही लक्षात ठेवू शकता. काय काय सांगितलं यात तर 3 फॉर्म्स आर सेम. सेम या पद्धतीनं सेम पास्ट टेन्स अँड पास्ट पार्टिसिपल, सेम बेस फॉर्म अँड पास्ट पार्टिसिपल, अँड 3 फॉर्म्स आर डिफरंट. हे आहेत सर्व इरेग्युलर वर्ब्स. अशा पद्धतीने आज आपण रेग्युलर इरेग्युलर वर्ब फॉर्मचा अभ्यास केलेला आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके.